जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम जय भारत यूट्यूब चॅनल आणि www.pranbedkar.in या वेबसाईटच्या वतीने आज आपण येथे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त वामनदादांचा सहवास लाभलेले एक आदर्श शिक्षक, एक कवी, एक गायक, एक गीतकार आणि एक संगीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज आपण इथे घेऊन आलो आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत राजीव जाधव. हे एक शिक्षक आहेत. हे बुलढाणा येथून आपल्या इथे संवाद साधण्यासाठी आले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की आज वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त वामनदादा कर्डक यांच्या लेखणीबद्दल त्यांनी आपल्याला प्रबोधन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम मंडळी. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वाचे पुरस्कर्ते, स्वातंत्र्याचे महान उपासक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचीच ओळख जगाला करून देणारे सत्यशोधक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्यांचे आंदोलन पुढे चालवणारे छत्रपती शाहू महाराज, महानायिका माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई आणि जगदवंद्य विश्वरत्न, भारतरत्न, भारतातील समस्त बहुजनांचे मुक्तिदाते, संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन या ठिकाणी करतो. मी राजू सूर्यभान जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळा कुंभेफळ, पंचायत समिती बुलढाणा या ठिकाणी आज डॉक्टर B.R. आंबेडकर वेबसाईटच्या माध्यमातून फेसबुकच्या पेजवर तुमच्या समोर आज आता आलो आहे. त्यासाठी ज्यांनी पेज उपलब्ध करून दिलं ते आयुष्यमान संतोषजी बागडे सर, गवळी सर तथा सुरेश तायडे सर या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ज्या व्यक्तित्वामुळं हा प्रसंग आज आपल्याला समोरासमोर घेऊन येत आहे ती आमची शब्द दौलत, आंबेडकरी चळवळींचा साज, बाज आणि आवाज वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन करतो. आज वामनदादांची जयंती. त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीविषयी तथा सर्वसामान्य लोकांना बाबासाहेबांची चळवळ काय आहे, बाबासाहेबांची कामगिरी काय आहे, ती साधारणपासून साधारण माणसापर्यंत, सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याची ताकद, जी उर्मी वामनदादांच्या गीतांनी या ठिकाणी करून दिली, ही काव्यधारा लोकांपर्यंत कशी पोहोचली या बाबतीतला काही संवाद, काही चर्चा, काही भाष्य करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय. आपण सर्वांनी मनपूर्वक या ठिकाणी आपला प्रतिसाद नोंदवाल आणि या कार्यक्रमाला वामनदादांच्या या गीताला उजाळा देण्यासाठी वामनदादांचे जी पायपीट, जे कष्ट या समाजासाठी त्यांनी पेललेत, त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका काय होती ही आपण समजावून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा सप्रेम जय भीम करतो. आणि आजचा हा माझा जो विषय आहे, हा विषय आहे आंबेडकरी चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी, वामनदादांची लेखणी. ही लेखणी कशी तळपली, या लेखणीमुळे समाजामध्ये काय मोठे बदल झाले, हे बदल या ठिकाणी आपण वामनदादांच्या गीताचा संदर्भ घेऊन या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवात करतो. मित्रांनो, आज 15 मे वामनदादा कर्डक यांचा स्मृती दिन. 15 मे 2004 वामनदादा वयाच्या 81 वर्ष पूर्ण झाले. नाशिक येथे वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर सातत्याने बाबासाहेबांच्या चळवळीचे जे चाक फिरून गावोगावी फिरले, संपूर्ण भारतभर या व्यक्तीनं भ्रमंती केली, आंबेडकरी विचारधारा समाजामध्ये पेरत राहिला. त्यांच्या या क्रांतीचं बीजारोपण ज्याला म्हणतात ते वामनदादांनी
कुठलंही आर्थिक बळ, साधन सामग्री काहीही जवळ नसताना फक्त केवळ एकमेव भांडवलावर, कोणतं भांडवल असेल हे, त्यांच्याजवळ फक्त होती लेखणी आणि नवकाव्यांचं सृजन करण्याची क्षमता. याच भांडवलांच्या भरवशावर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामान्यांपासून सामान्य लोकांपर्यंत पोहोचली. त्यांच्या या क्रांतिकारी लेखणीला आज मी या ठिकाणी सलाम करतो. त्यांच्या क्रांतिकारी गाण्याला, या गाण्याच्या काव्याच्या कलागुणांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची जी ओळख पोहोचली. आज प्रत्येक वयस्कर या ठिकाणी, वयोवृद्ध लोक पहा, आमचे आबा आजी त्या काळातील असू द्या, असं एक गावबीन पारखं नसेल की ज्या ठिकाणी वामनदादांची ओळख नसेल, वामनदादाचं कवन ज्यांच्या ओठावर घोळत नसेल, असा एकही व्यक्ती समाजामध्ये शोधून सापडणार नाही. मित्रांनो, बाबासाहेब म्हणत, माझ्या 100 भाषणापेक्षा माझ्या एखाद्या शाहीर जनमानसाला फार प्रभावित करतं. ही जनमानसाला प्रभावित करणारी सगळी शाहीर मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्राण झाली. त्यामध्ये भाऊ फक्कड असतील, उमा सावळचकर असतील, नागनाथ पाटणकर, शिवा संभा, भीमराव कर्डक यांना तर लोक जलसाकार म्हणत. आणि भीमराव कर्डकांची एक ख्याती होती. भीमराव कर्डक हे वामनदादांपेक्षा आदल्या पिढीचे ज्येष्ठ शाहीर. भीमराव कर्डकांची एक ख्याती होती. ते ज्या ठिकाणी त्यांचा जलशाचा कार्यक्रम असायचा, भीमराव कर्डकांचा जलसा फार प्रसिद्ध असे. ज्या ठिकाणी भीमराव कर्डक जात त्या ठिकाणी सर्वप्रथम ते स्टेजवर बाबासाहेबांचा फोटो मांडत. वर त्यांच्या बॅनरवर लिहिलेलं असायचं की भीमराव प्रसन्न. या फोटोला अभिवादन करूनच त्यांच्या जलस्याला त्या ठिकाणी सुरुवात व्हायची. त्याच भीमराव कर्डकांचा वारसा पुढे पेरुबा गायकवाड यासारखे अनेक लोककलावंत आणि त्यात अखंड शोभून दिसावा असा वामनदादा कर्डक हा एक शाहीर. वामनदादाचं बालपण मुळातच दारिद्र्यात गेलं. नाशिकमध्ये देशवंडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या सिन्नर तालुक्यात असलेलं हे गाव, या ठिकाणी दादांची जवळपास 18 एकर जमीन होती. परंतु 18 एकर जमीन असूनही त्या ठिकाणी 18 पकड दारिद्र्याला तोंड देत वामनदादा लहानचे मोठे झाले. कुठेतरी घरातले आई आणि वडील रोज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एवढी जमीन असून सुद्धा लोकांच्या कामाला त्यांना जावं लागायचं, मुळ्या विकायला जावं लागायचं. वामनदादांचे वडील तबाजी कर्डक हे हेडीचा धंदा करायचे. हेड आपल्याला माहित असेल, हेड म्हणजे गुरांचा जो बाजार असतो, त्या ठिकाणी गुराढोरं विक्री खरेदी करण्याची, देवाणघेवाण करण्याची जी व्यवस्था आहे त्याला हेड करणं असं म्हणतात. आणि हा हेड करण्याचा व्यवसाय वामनदादाचे वडील आयुष्यमान तबाजी कर्डक करायचे आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी पै गोळा करायचे. या ठिकाणी आदरणीय सुधाकर जिव्हाळे, त्यानंतर आदरणीय भालेराव सर, साहित्यिक अफ भालेराव यांना मी या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. स्वागत आहे सर. पुढे जाऊ आपण. देशवंडी नावाच्या या छोट्याशा खेड्यात वामनदादांचा जन्म झाला आणि बालपण त्यांचं अतिशय दारिद्र्यामध्ये गेलं. दारिद्र्यात कितपत असताना आई आणि वडील हे मुळ्याचा धंदा करायचे. आणि आपल्याला माहित असेल की सिन्नर तालुका हा विड्यांच्या पानासाठी, विड्या तयार करण्यासाठी फार प्रसिद्ध असा तालुका आहे. या ठिकाणी आपले गावांमधले काही जे लोक आहेत किंवा आपल्या घरातले वाडवडील असायचे, ते लहानपणी असताना उच्छाप बिडी सांगायची, नाशिक बिडी सांगायची. बिडीचंच नाव नाशिक बिडी. कुठलीही बिडी तुम्ही आणा ती नाशिक जिल्ह्यातलीच असायची. त्यावर लिहिलेलं असायचं तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. कुठला तरी किसनदास, सारडा, कडम काही भांडवलदार असायचे. त्या भांडवलदारांच्या दरबारात हे लोक विड्यांचा व्यवसाय करायचे. त्यांना रोजगार त्या ठिकाणून मिळायचा. तर असं हे विड्यांचं शहर, त्याच्या भोवताली वामनदादाचे आई वडील त्या ठिकाणी राबत. अशातच वयाच्या 18 ते 19 वर्ष पूर्ण झाले असतील. बालवयातच वामनदादांचं लग्न त्या ठिकाणी लावून दिलं. वामनदादाला निसर्गाचा, शेतामध्ये जाण्याचा, गुरढोरं वळण्याचा,
दऱ्याखोऱ्यात फिरण्याचा, कुस्त्या खेळण्याचा फार छंद होता. वयात आल्यानंतर लेकराचं लग्न होतं, परंतु अकालीच बालवयातच वामनदादांचं लग्न त्या ठिकाणी अनुसया नावाच्या एका मुलीशी लावून दिलं. आणि मुलीशी लावून दिल्यानंतर काही वर्षामध्येच त्यांना एक मुलगी त्या ठिकाणी झाली, मीरा नावाची. परंतु आजारपणामध्ये ती फार दिवस काही टिकली नाही. तिला या ठिकाणी आजारपणात तिचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर वामनदादाला फार मोठा धक्का त्या ठिकाणी बसला. त्यांची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी नांदली नाही म्हणा, किंवा त्यांचा तो पहिला जो संसार आहे त्या संसाराचा गाडा नेटका चालला नाही. वामनदादा फार खजील झाले आणि मग त्यांनी पुढे गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. त्यांचा इथं जन्मापासून तर मुंबईचा जो प्रवास आहे हा फार दगदगीचा आणि शिवाय अज्ञानामुळं, अक्षरशत्रू असल्यामुळं समाजामधून होणारी जी त्यांची अवहेलना होती ती कायम त्या ठिकाणी दिसायची. मित्रांनो, वामनदादा मुंबईला आले. मुंबई ही एक मायावी नगरी. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गिरणी कामगार म्हणून काही दिवस काम केलं. चाळीत असताना एका मित्राचं पत्र त्या ठिकाणी आलं. त्यांना ते पत्र वाचण्यासाठी मित्रांना आवाहन केलं की बाबा रे, मला एवढं पत्र वाचून दे. आता वामनदादा काय वाचणार? वामनदादा ही अक्षरशत्रू, त्यांना कुठलंही वाचन लेखन माहीत नव्हतं. म्हणतो की एवढं पत्र वाचून दाखव, आपल्याला वाचता येत नाही या गोष्टीचा. त्यांना एवढा त्या ठिकाणी त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला, त्यांना त्या गोष्टीचं फार खेद वाटला, अपमान वाटला. आणि आता मात्र काही असो, महापुरुष महाकवी हे असे तसेच घडत नाहीत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस त्याचा स्वाभिमान, त्याचा आत्मसन्मान ज्या ठिकाणी दुखावल्या जाईल, तीच त्याच्या आयुष्यातली एक क्रांतिकारी आणि परिवर्तन घडवून आणणारी एक गोष्ट असते. एका छोट्याशा पत्रामुळं वामनदादाचा त्या ठिकाणी अवमान झाला, वामनदादाचा स्वाभिमान दुखावला गेला, वामनदादांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी दुखावला गेला. आणि वामनदादा आतून पेटून उठले की नाही, आता शिकायचं, आता लेखन वाचन शिकायचं म्हणजे शिकायचं. पत्र वाचण्याचा जो प्रसंग त्यांच्या आयुष्यातील होता ती फार मोठी कलाटणीट, एक टर्निंग पॉइंट त्या ठिकाणी वामनदादांना भेटला. आणि कोणत्याही हालतीत आपल्याला अक्षर वाचन लेखन शिकायचं विनंती केली. देहलवी नावाचे एक शिक्षक होते, त्यांच्याकडे त्यांनी बालबोध बाराखडीचे धडे घेतले. आणि तुम्हाला सांगतो की एकदा माणसानं मनावर घेतलं की नाही आता हे आपल्याला करायचंय, हे आपण केलंच पाहिजे, तर कोणत्याही गोष्टीमध्ये माणूस मागे राहत नाही. वामनदादांनी तेच केलं. वामनदादांनी देहलवी नावाच्या त्या शिक्षकाकडं आपले ट्युशनचे नाही परंतु बालबोध बाराखडीचे धडे त्या ठिकाणी मांडले. बालबोध बाराखडीचा चित्र त्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि शब्द शब्द ते वेचू लागले. मग रद्दीतले कागद असो, रस्त्यावरील चौकातल्या पाट्या असतील, रेल्वे स्टेशन, बस स्टँड इथले जे बोर्ड असतील, नाशिक बस स्थानक, सिन्नर बस स्थानक, रस्त्यानं जाताना अरुंद वाहने, हळू चालवा, अशा प्रकारचे ज्या पाट्या असतील त्या पाट्यावरून वामनदादांनी शब्द आणि शब्द त्यातून ते वेचत राहिले. आणि त्यांनी आपलं स्वतःचं एक शब्द भंडार त्या ठिकाणी तयार केलं. आणि वामनदादांचं नातं या ठिकाणच शब्दांशी जडलं. शब्द वेचायला सुरुवात झाली, शब्दांशी नातं जडलं आणि वामन शब्दरूप झाला. अक्षरशत्रूंचा अक्षर मित्र झाला, शब्द मित्र झाला. त्यांच्या शब्दाला अर्थ आला, शब्दाला अर्थ आला. आणि शब्द हेच धन, शब्द हीच संपत्ती, शब्द हेच संपत्ती, शब्दाशिवाय कोणी नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आम्हा जीवाचे जीवन, शब्दची धन वाटू लोका. तुका म्हणे आम्हा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. शब्दावर प्रेम करणारी तुकाराम, तसंच शब्दांवर प्रेम करणारे वामनदादा. वामनदादांनी या शब्दावर ज्यावेळेस माया जडली त्यावेळेस शब्द आणि शब्द जोडून वामनदादांनी आपल्या या संपूर्ण काळांमध्ये, संपूर्ण चळवळीच्या इतिहासात जर पाहिलं तर जी क्रांतिकारी गाणी वामनदादांनी लिहिली त्याचा एक सर्वस्वी जो सार आहे, तो सार बाबासाहेबांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये
की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक न्याय, 3 प्रकारचा न्याय, 5 प्रकारचं स्वातंत्र्य मिळवून देण्याचा, 5 प्रकारचं स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न, त्या जे राज्यघटनेचं सार आहे की इथली समाजवादी संरचना, या ठिकाणी समाजवादी संरचना आपण निर्माण केली पाहिजे. त्या बाबासाहेबांच्या राज्यघटनेतलं जे सार आहे, खरी समाजवादी रचना कोणती आहे की बुद्धानं माणसासाठी जो धर्म तयार केला, बाबासाहेबांना जे संविधान माणसांना वाहिलं, त्या माणसासाठी आपण काहीतरी करावं म्हणून वामनदादांनी सुद्धा माणसाचाच पसायदान या समाजाकडं, इथल्या या व्यवस्थेकडं मागितलं. ते आपल्या गाण्याच्या रूपात त्यांचं गाणं ज्यावेळेस बाहेर पडलं ते होतं, माणसा तुझे मी असे गीत गावे तुझे हित व्हावे. या गाण्यानं या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण आरंभ करूया, सुरुवात करूया. वामनदादा म्हणतात, माणसापुढं माणसाचं पसायदान मागताना वामनदादा म्हणतात, माणसा तुझे मी असे गीत गावे, माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, माणसा तुझे मी असे गीत गावे, माणसा तुझे मी असे गीत गावे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, एकाने हसावे लाखाने रडावे, एकाने हसावे लाखाने रडावे, जुने सारे आता नावरावे. या विषमतेचे जे पायपोस आहे तो मोडत असताना वामनदादा म्हणतात की इथे सारे नवे पेरताना, इथे सारे नवे पेरताना, वामन परी मी तुझे हित व्हावे, वामन परी मी तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, माणसा तुझे मी असे गीत गावे. हा प्रवास इथंच थांबला नाहीये. 1943 साली वामनदादांनी पहिलं गाणं या ठिकाणी लिहिलं. आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष सुरू झाला. 1927 साली महाडच्या संग्रामापासून काळाराम मंदिर महाड इथला 25 डिसेंबर 1927 साली जो महाडचा सत्याग्रह झाला, त्या महाडच्या सत्याग्रहाची गाणी ती लिहायच्या आधी वामनदादांनी 1943 साली पहिलं गाणं लिहिलं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. आणि हा बाबासाहेबांचा जो प्रयोग आहे, हा बाबासाहेबांचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाला होता. संपूर्ण जाती जमातीचे लोक एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बॅनर खाली सगळे जो लोक एकत्र आले, याचा धसका
तत्कालीन काँग्रेस आणि त्या पक्षांनी घेतला आणि त्या पक्षांनी घेतल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्यक्तिमत्व आहे, बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नावारूपास त्या ठिकाणी आलं आणि बाबासाहेबच हे खरोखर दीनदुबळ्यांचे नेते आहेत. म्हणून वामनदादांनी संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये जर लिहायचं असेल आता तर बाबासाहेबांसाठीच लिहायचं. बाबासाहेबांसाठी त्यांनी 1943 साली जे पहिलं गीत लिहिलं होतं ते होतं की दूर हटो ये काँग्रेस वालो, फेडरेशन हमारा है. या गीतापासून त्यांची सुरुवात झाली. संपूर्ण अंगामध्ये कला उत्पोत भरली होती. मायावी नगरीत कुठंतरी तिचं सृजन व्हावं म्हणून अनेक प्रकारच्या वामनदादाचा पिंडच कलाकाराच्या क्षेत्रातला होता. त्यांना मनापासून या ठिकाणी वाटलं की आपण मुंबईत गेल्यानंतर एक फार मोठा आर्टिस्ट बनावं, फार मोठा कलाकार बनावं. त्यांनी स्वप्नच तसं पाहिलं होतं. म्हणून मुंबईत आल्याच्या नंतर सर्वप्रथम त्यांनी गिरणी कामगार ही भूमिका त्या ठिकाणी निभावली आणि मुंबईतल्या गल्लोगल्ली फिरून त्या ठिकाणी मिनर्वा सिनेमा असेल, इतर काही अनेक स्टुडिओ असतील, त्या स्टुडिओत गेला आणि एका सहाय्यक कलावंताची एक्स्ट्रा ॲक्टर म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांना एक छोटीशी नोकरी त्या ठिकाणी भेटली. कलाकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांचा पाय त्या ठिकाणी रोवल्या गेला. परंतु बाबासाहेबांची चळवळ त्यांना साथ घालत होती. त्यांच्या मनाचा या ठिकाणी ठाम निश्चय झाला की आपले तारणहार जर कोणी असतील तर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून समाजमनात बाबासाहेबांचे विचार, समाजमनामध्ये बाबासाहेबांची चळवळ पोहोचवण्यासाठी त्यांनी 1943 सालापासून काव्यलेखन या ठिकाणी सुरू केलं आणि गायनाला सुरुवात केली. सगळ्यात आधी त्यांनी एक पार्टी जर त्या ठिकाणी तयार केली असेल तर शिवडी नावाचं त्यांची एक चाळ होती, तिथं राहण्याचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी त्यांनी पहिली गायन पार्टी तयार केली आणि ज्या ठिकाणी ते जात त्या ठिकाणी माणसावर प्रेम करणारा माणूस, माणसं गोळ जमा करणारा माणूस, मित्र जोडणारा माणूस. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भजन पार्टी तयार करायचा. जागोजागी त्यांनी बाबासाहेबांचे विचार पेरण्यासाठी ठिकठिकाणी भजन पार्ट्या तयार केल्या, गायन पार्ट्या तयार केल्या आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे लोकांच्या दारापर्यंत न्यायचं काम त्यांनी केलं. त्यांचे गोडवे गात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांचा जो गौरव आहे तो होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवादाखल त्यांनी एक गीत त्या ठिकाणी तयार केलं. अजूनही जनमानसांच्या जिभेवर, जनमानसांच्या ओठावर ते गीत या ठिकाणी मी बऱ्याच लहानपणी माझा एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे जे गीत आहे, मी इयत्ता दुसरी 76-77ला इयत्ता दुसरी असतानाचा माझा हा प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये अंतरी खेडेकर या ठिकाणी आमचं कुटुंब राहत होतं आणि अंतरी खेडेकरला माझं कुटुंब राहत असताना त्या ठिकाणी तिथले जे लोक होते फार ते रसिक मनाचे लोक असायचे. माझी आई असेल, माझी आजी असेल, माझे वडील असतील, या सर्वांना भजनाचा त्या ठिकाणी नाद होता. सुधाकरजी हिवाळे सर वामनदादांची प्रेरणा घेऊन एखादं गीत लिहिलं असेल तर ते सादर करा अशी आपली इच्छा आहे. जरूर तुमच्यासाठी या ठिकाणी सादर करेल. दादांच्याच एक प्रत्यक्ष भेटीचा, अनुभवाचा एक प्रसंग या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय की लहानपणी असताना 76-77ची घटना असेल की त्या ठिकाणी अंतरी खेडेकर या ठिकाणी माझी आई, माझी आजी, माझे वडील यांना सर्वांना भजनाचा नाद होता. फार रसिक मनाची ही मंडळी होती. त्या ठिकाणी पाराखाली संत गाडगे महाराज त्या ठिकाणी यायचे. अतिशय रसिक मनाचे हे लोक. कोणाचाही कार्यक्रम असला तर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्र येत आणि तो कार्यक्रम पाहत. कलापथकांचा या लोकांना भारी छंद. आणि त्या काळात 77-78 मध्ये बुलढाण्याच्या पंचक्रोशीमध्ये वामनदादांचं पदस्पर्श या ठिकाणी भादोला, बुलढाणा या ठिकाणी आणि इथल्या परिसराला या ठिकाणी लागला. त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा या लोकांच्या वाट्याला आली. ती सर्वात आधी आली. वामनदादांच्या लेखणीचा परिणाम असा झाला की इथल्या पंचक्रोशीच्या लोकांच्या हाती सगळ्यात काही जर आला असेल तर लेखणी आली. आज प्रत्येक घरामध्ये बुलढाण्याच्या शेजारी तुम्ही या 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये जा, सर्वात जास्त शिकलेले, सगळ्यात जास्त क्लास 1, क्लास 2 अधिकारी असतील, विचारवंत असतील, साहित्यिक असतील तर बुलढाण्याच्या परिसरामध्ये असतील. मग ती पांगरी असेल, साखळी असेल, येळगाव असेल, या ठिकाणी बाबासाहेबांच्या लेखणीनं, बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या हेतूनं, वामनदादाच्या प्रेरणेनं, वामनदादांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा याची जी लेखणी समाजामध्ये प्रेरणा दिली, त्या प्रेरणेनं इथला समाज
त्यांनी लेखणी स्वीकारली, शिक्षण स्वीकारलं, शिक्षणामुळे यशस्वी जीवन जगता येतं हा मंत्र सर्वात आधी वामनदादाच्यामुळे या लोकांना भेटला. मित्रांनो, मंत्री खेडेकरला असताना पांगरी आणि रायपूर या ठिकाणचं कलापथक त्या इथे यायचं आणि तिथं आल्याच्या नंतर ते वामनदादांची गीतं त्या ठिकाणी गायची. वामनदादांच्या गीतांचा एक परिणाम असा झाला की तिथले कोणत्याही समाजातले कुठलेही लोक अशिक्षित की कधीही त्यांनी आयुष्यात शाळा पाहिली नाही, या लोकांनी म्हटल्याबरोबर ते त्यांच्या डोक्यामध्ये शिरायचं, त्यांच्या ओठावर यायचं. अशी शब्दरचना, कुठल्याही प्रकारची दुर्बोध भाषा त्यामध्ये नसायची, साधे सिंपल शब्द त्यामध्ये असायचे आणि लोकांच्या गळी ते उतरवायचे. म्हणून एकदा त्या लोकांनी कलापथकात गाणं गायलं किंवा कुठेही गाणं गायलं तर ते लोकांचं गाणं आवडीचं व्हायचं आणि रस्त्यानं गुणगुणत असताना, कुठे जात्यावर असाल किंवा शेतामध्ये काम करत असाल, त्यामध्ये कुठं सोंगायचं असेल, निंदायचं असेल, कुठेही खुरपणी असेल तर माझं महिला मंडळ, माझे लोक हे गाणं दिवसभर त्या ठिकाणी गात आणि त्या गाण्याबरोबर शेतातलं काम करायचे. रात्री 8 ते 8:30 वाजता थकून भागून आल्याच्या नंतर कलापथक चालू व्हायचं. दुसरीतला प्रसंग आहे, मला माझे आई वडील त्या ठिकाणी गाणे म्हणत, भजनं म्हणत, मला सुद्धा त्याचा नाद. मी जाऊन बसलो तर त्या ठिकाणी गवई मंडळाचा कार्यक्रम असायचा. पांगरीचे गवई अतिशय छान, मला माहीत नाहीत, मी अजून ते पाहिले नाहीत, परंतु त्यांची एक रचना लोकांच्या मनामध्ये यायची की बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी सगळ्यात आधी एक कायदा आणला, ऑपरेशन नसबंदीचा कायदा. त्या नसबंदीचा धाक त्या लोकांमध्ये, लोकांच्या मनामध्ये एवढा पेरला गेला की लोक अक्षरशः गावात गाडी आली की पळून जायची. त्यामध्ये आमचे वाड वडील, चुलते काके सगळेजण असं दिवस लोक सापडत नसल एवढं त्या ऑपरेशनला भ्यायचे, कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनला. त्या पांगरीकरांनी त्याच्यावर एक गाणं लिहिलं की ते अजूनही मला त्या ठिकाणी आठवतंय. अरे करतो मी काम नाही घेत मी आराम पर, घरवाली आजकाल कशी रागाने होते लाल, पहा कसे झालेत माझे हाल, कशी रागाने होते लाल, पहा कसे. हे गवई मंडळाचं गाणं आजही आमच्या डोक्यात आहे. त्या ठिकाणी एक शाहीर यायचा, तो एक भूमिका करायचा, महिलेची, स्त्रीची भूमिका करायचा, परंतु त्याचा गोड गळ्याचा आवाज, गवईच होता तो, त्याची पूर्ण केसांची चट अशी लावायचा आणि अशी उडवायचा. अजूनही माझ्या लक्षात आहे. तो गाणं म्हणायचा, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, ठाई ठाई असेच घुमती नीत नये संगीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, गावातील हलकी कामे का करायची महाराणे, का सोहार पाटील दादा वाकून म्हणायचे त्याने, अन्याय पाहुणी यासा भीम खवळून उठला होता, क्रांतीचा तीर तुफानी बात्यातून सुटला होता, धैर्याचा नवा नगारा वाऱ्या होता, आम्ही आता इम म्हटला होता, गेली गुलामी स्वतंत्र आम्ही हीच भीमाची जीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, ठाई ठाई असेच घुमती नीत नये संगीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत, गातो गौरव गीत भीमाचे, गातो गौरव गीत. वर्षानुवर्षांच्या परंपरांना मातीत गाडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेखणीतून करत, आपल्या भाषणातून करत, तोच विचार आपल्या गीतांमधून वाड्या वस्त्यावर न्यायचं काम वामनदादांनी केलं. वामनदादा अहोरात्र फिरत होते. वामनदादांनी आपला एक श्रोतू वर्ग तयार केला होता आणि तो श्रोतू वर्ग कोणता होता मित्रांनो, की दिवसभर काबाड कष्ट करणारी आमची ही जमात. वामनदादा म्हणतात की बाबासाहेब पेरण्यासाठी या गावाहून त्या गावावर जात असताना, पेर भीमाचा मळा शिवारी, पेर भीमाचा लळा रे, पेर भीमाचा लळा शिवारी,
पेर भीमाचा लळा रे, पेर भीमाचा लळा पिकू दे माणुसकीचा मळा रे, पेर भीमाचा लळा पिकू दे माणुसकीचा मळा रे. मेघ हो रे जारे नभी, मेघ हो रे जारे नभी, दावा मानवतेची छबी. मेघ हो रे जारे नभी, दावा मानवतेची छबी. तिथंच नैनी आणून पाणी ओघळू दे झळझळा रे, तिथेच नैनी आणून पाणी ओघळू दे झळझळा रे, ओघळू दे झळझळा पिकू दे माणुसकीचा मळा रे, ओघळू दे झळझळा पिकू दे माणुसकीचा मळा रे. पेर भीमाचा लळा शिवारी, पेर भीमाचा लळा रे, पेर भीमाचा लळा पिकू दे माणुसकीचा मळा रे, पेर भीमाचा लळा पिकू दे माणुसकीचा मळा रे. नियतीनं नव्हे तर मनुस्मृतीच्या कायद्यानं माणसाला माणसाचे जगण्याचे अधिकार नाकारले. मित्रांनो, बाबासाहेब म्हणत तो धर्मच कसला, आम्हाला जो माणूस मानत नाही, बरोबरीने जगण्याचा अधिकार देत नाही, त्याला मी धर्मच मानत नाही. विषमता, विटाळ, भेदाभेद या नीतीवर प्रखर हल्ले चढवणारे बाबासाहेब लोकांना अवगत करायचे, आपलं दुखणं काय हे समजवायचं काम वामनदादा करायचे. की आपल्यावर अन्याय कुठे होतात, आपल्यावर अत्याचार कुठे होतात, हित करण्याचं काम वामनदादा करायचे. माझे मित्र हृदयनाथ चक्रधर त्यांचे एक 4 ओळी आहेत. ते म्हणतात की चालता चालता लोक का थांबले, चळवळी संपल्या, प्रश्नही संपले, कोण मरतो इथे, कोण मरतो तिथे, दुःख ज्यांना कळे ते तरी कुठं भांडले. भांडण्याची उमेद सुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रेरित करता आली पाहिजे. आणि ही खरी प्रेरणा वामनदादांनी आपल्या गाण्यांमधून या लोकांमध्ये तयार केली. माणसाचं दुखणं अवगत व्हावं, त्याचं दुखणं काय आहे हे त्यांनी समजवण्यासाठी. मग कुठे पानवठ्यावर जाताना अडवणारी लोक असो, तासन तास तटकळत राहणारी माझी माय त्या ठिकाणी की जिला पाण्याची भीक मागावी लागे, निसर्गानं दिलेलं पाणी, प्रकाश, सूर्य, हवा या सर्व गोष्टीवर आपला सर्वांचा, इथल्या ज्या ज्या या मातीत जन्माला आलेले लोक आहेत, तिथले सगळे मूलनिवासी बहुजन बांधव, या सगळ्यांचा अधिकार तिथे आहेत. आणि या अधिकारापासून वंचित आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं होतं ते मनुस्मृतीच्या कायद्यानुसार. वर्णाश्रमामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी पायऱ्यांची उतरंड या ठिकाणी मांडली, या उतरंडीचे आमची पिळवणूक करणारे हे जे कायदे होते ते बाबासाहेबांनी मातीत गाडले. परंतु असे तसे नाही तर लोकांच्या मनातली स्फुल्लिंग, लोकांचा विरोध, लोकांचा संघर्ष या ठिकाणी त्यांना उभा करावा लागला. की तासन तास पानवठ्यावर उभी राहणारी माझी माता, माझी भगिनी त्या ठिकाणी उभी राहायची. त्यावेळेस वामनदादा करुणेपोटी तिच्या मनातील, अंतःकरणातील काय आवाज असायचा ते बोलून दाखवतात. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. लय नाही मागत भर माझं इवलस गाड ग, लय नाही मागत भर माझं इवलस गाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा, गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा. जळणाचा लाकूड फाटा मी आणून देईन सारा, करीन सारा काम तुझं मी झाडीन वाढ ग. अग करीन सार काम तुझं मी झाडीन वाढ ग.
न कुणाला माया, पाण्याच्या थेंबासाठी तळमळते माझी काया, कर्माचा ना धर्माचा एक पोरा वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग. अतिशय छान जाधव सर, आपण अतिशय चांगली माहिती सांगत आहात वामनदादांच्या लेखणीबद्दल आणि त्या लेखणीने घडवलेल्या समाज क्रांतीबद्दल. बाबासाहेब आणि भगवान बुद्धांचे विचार तळागाळापर्यंत वामनदादाच्या लेखणीने कसे पोहोचवले हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे सांगत आहात. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा वाटतो की वामनदादांकडे इतकी प्रतिभा होती, इतकं कौशल्य होतं, तरी पण एक मनात खंत वाटते की वामनदादाच्या प्रतिभेच्या तुलनेत त्यांना त्या प्रकारे प्रतिष्ठा आणि सन्मान लाभलेला नाही. असा प्रश्न आपल्याला आमचे मित्र प्रसिद्ध गझलकार सुरेश तायडे असं विचारू इच्छितात. कृपया आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. या सर्व गोष्टीला जर काही कोणी जबाबदार असेल तर ती इथली व्यवस्था जबाबदार आहे. अनेक सारस्वत कवडीचे सारस्वत या ठिकाणी ज्यांनी थोडं काही प्रबोधन केलं असेल, थोड्या काही कविता लिहिल्या असतील, 4-2 कथा लिहिल्या असतील, परंतु या सारस्वतांचं त्यांची जी उंची आहे त्या कोणत्याही प्रकारची वामनदादाची एखादी कविता तिला खोजी करणारी असायची. वामनदादांची उपेक्षाच नेहमी झाली. एवढी प्रचंड साहित्य संपदा, 10,000 गाणी या ठिकाणी लिहिली. अरे चित्रपटांतली सांगते ऐका किंवा 2-3 प्रकारची जी गाणी त्यावेळेस एवढी लोकप्रिय गाणी झाली, परंतु वामनदादांनी तिथल्या त्या सृष्टीवर, सिनेसृष्टीवर लाथ मारली आणि केवळ बाबासाहेबांच्या प्रेरणेपोटी बाबासाहेबांचं पसायदान, मी सुरुवातीलाच या ठिकाणी म्हटलं की माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे, हे पसायदान वामनदादांनी मागितलं. वामनदादा शेवटपर्यंत इथल्या व्यवस्थेनं उपक्षित ठेवलं. मित्रांनो, ज्ञानपीठाच्या एवढी प्रचंड उंची साहित्याची असताना सुद्धा एक साधा सरकारी पुरस्कार त्यांच्या नशिबात, त्यांची वय वर्ष 81 होईस्तोवर मिळाला नाही. अरे त्यांच्या पुरस्कारापेक्षा मोठमोठाले पुरस्कार इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना दिले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप काय, दलित मित्र पुरस्कार काय, अरे ज्ञानपीठा एवढी उंची त्यांची होती. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये होणारे गौरव किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये वामनदादांचा एक मोठा जंगी कार्यक्रम या ठिकाणी सरकारला घेता आला असताना खेद वाटतो या गोष्टीचा की त्यांच्या साहित्याची इथल्या सरकारनं उपेक्षाच केली, असं मला त्या ठिकाणी एक माझं मत या ठिकाणी नोंदवावं असं वाटतंय. की आयुष्यभर ज्याला गानकोकिळा आपण म्हणतो, ज्या गानकोकिळेने एक आदर्श संपूर्ण जगामध्ये नाव केलं असेल, परंतु या ठिकाणी आम्ही आदरणीय गानकोकिळेचं सुद्धा या ठिकाणी असा खेद वाटतो. मला तुम्हाला कोणाला वाईट वाटत असेल पण मला माफ करा मित्रांनो, वामनदादांचं, बाबासाहेबांचं एखादं गीत आमच्या कोकिळेने या ठिकाणी गायला पाहिजे होतं. फार मोठी या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. हरकत नाहीये, माझ्या भावना काही माझ्या लोकांमुळं समजा दुखवल्या असतील, तरी पण वामनदादांची साहित्याची जी उपेक्षा झाली ही सर्वश्रुत आहे. आपल्याला माहीत असेल की 10,000च्या वर त्यांनी गाणी लिहिली, तर त्यांना ज्ञानपीठासारखा पुरस्कार या ठिकाणी मिळाला पाहिजे होता. तो मिळाला नाही आणि त्याला जी जबाबदार काही असेल तर ही व्यवस्था आहे. या ठिकाणी मनुस्मृतीनं केलेले जे कायदे असतील की आम्हाला सर्वांना शिक्षणाचा, संपत्तीचा, शस्त्राचा अधिकार नव्हता, हे शस्त्रच आमच्याकडून हिरावून घेतलं होतं. आमच्या हातची लेखणीच्या ठिकाणी हिरावून घेतली तर आम्ही इतिहास कुठला लिहिणार. आणि लेखणी मग तुम्ही कितीही तुमचं नाणं टणटण वाजणार असू द्या, त्या ठिकाणी तिला प्रसिद्धी नसायची. आज सुद्धा समाजामध्ये कोळशाच्या खाणीतच हिरे निपसतात. इथं एकापेक्षा एक गायक, कलाकार वर्ग या ठिकाणी असताना जी माध्यमं आहेत ती आम्हाला कधीच या ठिकाणी आमची प्रसिद्धी देत नाहीत. आमच्यातील जे कलागुण आहेत ते हेरण्याचा प्रयत्न करत नाहीत. आमचा जो मीडिया आहे, हा मीडिया फक्त त्या ठिकाणी येणारे जे उच्चभ्रू आहेत किंवा इतर उच्चभ्रू समाजाचे कोणी असतील, अरे या लोकांचं कसं आहे की तुम्हाला सांगतो का, हैदराबादला एखाद्या मोठ्या ऍक्टरची तिचं जर समजा साधं काही सिजर झालं असेल तर तिची बातमी जागतिक बातमी होते. परंतु आमची
समाजातली, आदिवासी समाजाची, वनवासी समाजातली, रस्त्यानं डांबर रोडला चालणारी एखादी स्त्री, महिला, अरे रेल्वेत बसमध्ये बाळंतपण होतात, पण तिची कुठेच नोंद घेतली जात नाहीत. का घेतले जात नाहीत? तिचा फक्त हाच दोष आहे, ती व्यवस्थेचा बळी आहे. आणि ह्याच व्यवस्थेचा बळी वामनदादा ठरले, म्हणून त्यांची मीडियानं साथ दिली नाही, मीडियानं प्रसिद्धी दिली नाही, इथल्या उच्चभ्रू समाजानं सुद्धा प्रसिद्धी दिली नाही. आणि स्वतःला प्रतिष्ठित सारस्वत म्हणणारे 4-2 ओळीचे लेखक, कवी या ठिकाणी ज्ञानपीठ झाले, परंतु वामनदादा उपेक्षित राहिले. वामनदादा जरी त्यांच्यात उपेक्षित असतील तरी वामनदादा आमच्यात उपेक्षित नाहीत, आमच्या स्थानिकांमध्ये, आमच्या गणगोतामध्ये उपेक्षित नाहीत. वामनदादा या हृदयात आहेत, या ठिकाणी आहेत. म्हणून पुढे जात असताना वामनदादाचा जो संघर्ष आहे तो या ठिकाणी थांबला नाही. एक अर्थहाक त्या दुःखाची किनार, ती एक पोहरा वाढगं, ते गाणं एकदा ऐकलं की लगेच लोकांच्या ओठामध्ये ते गुणगुणाला लागायचं. आणि माझी एखादी आबा, एखादी आजी, समाजातला अशिक्षित व्यक्ती हा वामनदादाची गाणी त्याची अशा प्रकारे मुखोद्गत व्हायची. गेयता हे त्यांच्या काव्याचं प्रमुख एक अंग होतं. मित्रांनो, अरे एवढंच नाही, वामनदादांनी एक विषय असा सोडलेला नसेल. तुम्हाला माहित आहे, आईवर कविता लिहिणारे अनेक लोक असतील, आईची महती गाणारे अनेक लोक असतील, परंतु एका क्षणामध्ये की वामनदादा समोर बसतात, आईचं गीत म्हणतात, आणि ते गीत म्हणणारा एकाच वेळी 15 लोकांचा जनसमुदाय, जर त्यांच्या ओठावर ते गाणं जर रुळलं नाही तर ते वामनदादाच कसले. मग आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे, आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे, हेच वंदन मानवतेचे बंधन आहे, आई तुझा मी नंदन आहे, पायी तुझ्या हे वंदन आहे. मित्रांनो, आईचा हा महिमा वामनदादांना त्या ठिकाणी एकदा सादर केला की अरे आईसारखं विद्यापीठच नाही, तूच बालवाडी माझी, तूच उंच माडी, तूच इथे संसाराशी चालविशी गाडी, जीवन तुझे हे चंदन आहे, आई तुझा मी नंदन आहे. आईसारखं विद्यापीठच नाही. माझे मित्र सुरेशजी तायडे या ठिकाणी एक प्रश्न मला विचारतात की सरजी, आजच्या नवसाहित्यिकांना तुम्ही या ठिकाणी काय सांगू शकाल? मित्रांनो, साहित्यिक जुना असो की नवा असो, साहित्यिकाला प्रसिद्धी, साहित्यिक हा जनमानसांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची नवनिर्मिती, त्याचं सृजन हे जगाला समजत नाही. बरेचसे असे साहित्यिक असतात, बरेचसे कवी आहेत, बरेचसे गायक आहेत, कलाकार आहेत, उपजत सारी प्रतिभा त्याच्या अंगी असतात. ते केवळ की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, आपलं काही चुकणार तर नाही ना. परंतु मित्रांनो, आजच्या समाजामध्ये, आजच्या समाजाचं जर एक अंग जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी प्रसिद्धी आणि प्रकाशन हे फार महत्वाची, जाहिरातबाजी हा सगळ्यात मोठा विषय आहे. आणि जाहिरातीपासून तुम्ही आम्ही सर्वजण कोसो दूर आहोत. आपल्या अनेक प्रकारच्या प्रतिभा आपल्यात आहेत, उपजत आहेत, काही सरावानं येतात, परंतु ती लोकांसमोर मांडता आली पाहिजे. लोकांसमोर मांडण्यासाठी आपल्याला नेतृत्व किंवा कुठलीही गोष्ट अशी तशी भेटत नाहीये, तिला प्रत्यक्ष आपल्याला सामोरं जावं लागतं, त्यावेळेस ती लोकांपर्यंत पोहोचले. तुम्ही गल्लीत दिवसभर कधी फिरत बसले, डोक्याची टोपलं एक डोक्यावर घेतलं आणि नुसते गल्लीतून फिरत राहिले तर गल्लीतून फिरणारा तुम्हाला एक शब्दही विचारणार नाही की तुमच्या दुर्डीमध्ये काय आहे. तुम्ही ज्या वेळेस तोंडातून जोरजोरात बोलसाल की वांगे घ्या वांगे, कांदे घ्या कांदे, त्याच वेळेस शेजारचे लोक तुम्हाला विचारतील की का रे भाऊ, कोणचे वांगे आहेत, भरताचे आहे का भाजीचे आहेत, हिरवे आहे की पिवळे आहे, ताजे आहेत की शिळे आहे. परंतु जोपर्यंत तुमच्या डारलीत काय विकल्या जातंय हे समाजाला काही समजणार नाही तोपर्यंत तुमची समाज कधीच नोंद घेणार नाही. म्हणून माझ्या नवसाहित्यिकांना अशी विनंती आहे की काही जे असेल हे माझं सृजन आहे. साहित्य हे असं तसं निर्माण होत नाही. साहित्य ही मनाची अनुभूती असते. स्वप्नातीत साहित्य कधीच तयार होत नाही. आपण जे स्वप्न पाहतो ते आपल्या साहित्यामध्ये जरी उतरत असलं
तरी स्वप्नातीत साहित्य या ठिकाणी तयार होत नाही मित्रांनो. तुम्ही जे अनुभवता, जे जगता, तेच साहित्यामध्ये उतरू शकतं. म्हणून नवसाहित्यिकांना माझं हेच सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं लाजरं बुजरं न होता आपल्या साहित्याला प्रसिद्धी कशी मिळेल, ते समाजापर्यंत कसं पोहोचेल, ते लोकांच्या दारापर्यंत पोहोचलं पाहिजे. लिहित राहा, लिहित राहा, लिहित राहा. लिहिण्यानंच माणूस मोठा होतो. वामनदादांची आज रोजी आपण प्रेरणा घ्यायची त्यापासून, की आम्ही तरी समजा सध्या आज रोजी शिकले सवरले आहोत. त्यांच्या प्रेरणेमुळे आमच्या हातात लेखणी आली, आम्ही लिहू लागलो, वाचू लागलो, भाषणं करू लागलो. त्या काळात तर तुम्ही पाहिलं की ते अक्षरशत्रू होते आणि त्यांच्या समोरचा बसणारा जो समाज होता, त्या समाजापुढेही सुद्धा कोणत्याही प्रकारचं लेखन वाचन नव्हतं. त्यांना सुद्धा त्यांच्या हाती कुठलीच लेखणी नव्हती, तरी सुद्धा त्यांची प्रेरणा वामनदादा झाली. आणि त्यांनी वामनदादाच्या प्रेरणेमुळे, बाबासाहेबांच्या कामगिरीमुळं, बाबासाहेबांच्या चळवळीमुळं या समाजामध्ये, या उपेक्षित समाजामध्ये, या अडाणी समाजामध्ये लेखणी आली. आणि त्याचे परिणाम आज रोजी पाहतो की प्रत्येक उपेक्षितांच्या, दीनदुबळ्यांच्या घरामध्ये एक तरी पदवीधारक त्या ठिकाणी आहे आणि नेतृत्व करणारा हा आपला समाज आहे. उद्या तुम्हालाच या ठिकाणी समाजाचं नेतृत्व करायचंय. म्हणून असं नवसाहित्यिकांनी मागं राहायचं नाहीये. या समाजाची प्रेरणा व्हायची, समाजाकडून प्रेरणा घ्यायची आणि लिहित राहायचं. हेच मी आजच्या या प्रसंगी, आजच्या या फेसबुकच्या माध्यमातून या नवसाहित्यिक लोकांना सांगू शकतो. सुरेश तायडे हे म्हणतात की बऱ्याच ठिकाणी काव्यनाट्य सादर करताना पाहिले. आपल्या या बुलंद आवाजामागे, प्रतिभेमागे प्रेरणा कुणाची आहे मित्रांनो? या प्रेरणेचा एक प्रसंग या ठिकाणी मला तुमच्याशी नक्कीच शेअर करावा असा वाटतो. मी नुकतीच नोकरी लागली आणि नोकरीच्या निमित्तानं आता आधीच कलागुण, कारण माझ्या घरामध्येच माझे काका आहेत, मी ज्यांना बाबा म्हणतोय, ते आमचे कलाकार बाबा उत्तमराव जाधव, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात की ज्यांचा नावलौकिक आहेत, उत्कृष्ट प्रकारच्या नकला ते करायचे. हा कलाकार माणूस यांच्या तालमीमध्ये या ठिकाणी मी तयार झालो. त्यांच्या तालमीमध्ये असताना दुसरबीड येथे ललित कला अभिनय मंडळ, त्याची नाटकं आम्ही केली. कमर्शियल नाटकाच्या भूमिका केल्या. माझ्या उसना नवरा, लग्नाची बेडी, असे नाटकं त्या ठिकाणी त्या काळात गणेश उत्सव यामध्ये गाजायचे. त्या ठिकाणी हे आदरणीय आमचे कलाकार बाबा उत्तमराव जाधव, त्याच्यानंतर माझी आई सुभद्राबाई, माझे वडील सूर्यभान जाधव, माझी आई गंगूबाई, या सर्वांना गाण्याचं अंग होतं. त्यामध्ये बऱ्याचदा घरात बसलेला असला की मी ते गाणे ऐकायचो. माझे त्यांचे भजनं अजून पाठ आहे. छोटे छोटे त्यांचे भजनं होते की मनावर आधारित. आधी मन धराती मग पूजा गणपती. बघा, मनाचं गाणं. बहिणाबाईंनी सुद्धा मन वढाया वढाया उभ्या पिकातलं ढोर. किती राखावं राखावं परत येतंय पिकावर. या मनावर भगवान बुद्धांनी, ते तर मनोविश्लेषक होते, ज्यांनी मनावर ताबा मिळवला त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आपला विकास केला असं समजायचं. मनावर ज्यांचा ताबा आहे त्यांच्या कधीच त्यांच्या जीवनामध्ये दुःख येऊ शकत नाही. माझी आई आणि बाबा, त्यानंतर आमचे कलाकार बाबा, या सर्वांची प्रेरणा या माझ्या गीतांमध्ये आहे. लहानपणापासूनच मी इयत्ता 3री मध्ये असताना एक सुनबाई माझी गुणाची ही सुनबाई, या सुनबाईवर आधारित एक गीत म्हणून मला आदरणीय आमच्या शाळेनं माझा सत्कार त्या ठिकाणी केला. तर ते दिवस मला अजून आठवतात. हा एक प्रसंग तुमच्यासमोर मला नमूद करावा असा वाटतो की मी केशव शिवणी या ठिकाणी माझी प्रथम नियुक्ती झाली. शूटिंग याला नियुक्ती झाली. नियुक्ती झाल्याच्या नंतर मला केशव शिवणीला मिळालं. आणि केशव शिवणी बघा कुठे, सिंदखेड राजा तालुक्यात. मी या खडकपूर्णेपासून तर इकडच्या पूर्णेपर्यंत आदरणीय दिना आणि त्यांनी सुद्धा हे ब्राह्मणी मंडळी सुमेध या लोकांनी मला त्या ठिकाणी घडवलं. इकडची पूर्णा, ही उत्तरेकडची पूर्णा. या उत्तरेकडच्या पूर्णेकडे चांदूर बिस्वा परिसरामध्ये वामनदादा कर्डकांचे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचे. त्या भूमीमध्ये मी बरेच जवळपास म्हणजे 5 ते 7 वर्ष त्या ठिकाणी घालवले. आणि तिथल्या लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांची चळवळ जी आहे, त्या चळवळीच्या निमित्तानं अनेक खेड्यापाड्यात, चिरचोडीसारख्या नाट्य भजनी मंडळात मला जावं लागलं. त्या पूर्णेतून बदली इकडच्या खडकपूर्णेकडे. इकडच्या खडकपूर्णेच्या काठी केशव शिवणी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी जवळपास आता माझा 25 ते 30 वर्षापूर्वीचा तो प्रसंग होता की मी शाळेत राहायचो. आणि शाळेत त्या ठिकाणी राहत असताना त्या गावामधील आदरणीय अभिमान ससाणे, जयराम ससाणे ही मंडळी त्या ठिकाणी, अरे बापरे, या पोराच्या तोंडावर मिसरूड फुटलं नाही, एवढं कसं मास्तर आपल्या गावात आला. लोक मला हसायचे.
नुकताच 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरी लागली आणि अरे आपल्या गावात मास्तर आलं, मास्तर बंजारा समाजाचे लोक, बुद्ध समाजाचे लोक. परंतु त्या लोकांना माहीत पडलं की मला गाण्याचा छंद आहे, मला लिहिण्याचा छंद आहे. मग ते काय करायचे, ते सगळं जेवण खावणं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शाळेत येऊन बसायचे. त्या ठिकाणी मी जयराम ससानेच्या वाणीतून, जयराम ससानेच्या गळ्यातून एक गाणं त्या ठिकाणी ऐकलं की ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि ते गाणं होतं वामनदादाचं. मग एक लक्षात घ्या की एक कवी जवळपास 120 किलोमीटरचं दोन्ही मधलं जे अंतर आहे या 120 अधिक समोरचं 120 240 किलोमीटरच्या फैसल्यामध्ये वामनदादा इथून तिकडे कसे पोहोचले असतील, कोणती पायपीट त्यांनी केली असेल. त्या ठिकाणी जयराम ससानेचं गाणं ऐकलं. भीम झिजला कसा, अंत झाला कसा, भीम झिजला कसा, अंत झाला कसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा. भीम झिजला कसा, अंत झाला कसा, भीम झिजला कसा, अंत झाला कसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा. उभ्या वाऱ्यात भीमना तो विझला कधी, उभ्या वाऱ्यात भीमना तो विझला कधी, शीण थकव्याने थकला ना वामन कधी. बघा, वामन दादाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा, बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा, बाबासाहेबांच्या दातृत्वाचा कधीच त्यांना या ठिकाणी कधीच त्यांना असा थकवा आला नाही. म्हणून ते म्हणतात, शीन थकव्याने थकला ना वामन कधी, दीप दिल्लीचा होता तो विझला कसा, दीप दिल्लीचा होता तो विझला कसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा. आपण थोडस समोर जाऊ. एक हा प्रसंग या ठिकाणी मला मांडायचा आहे की सुरेशजी यांनी विचारलं की तुम्ही ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली. वामनदादांचं वय 75 त्यांनी 70 ओलांडलेली असेल. त्या ठिकाणी साखरखेडा येथे एक कार्यक्रम होता आणि या साखरखेड्याच्या कार्यक्रमाला आम्ही तांदूळवाडीहून रत्री पायीच पूर्ण आमचं जे कलापथक पंचशील भजन मंडळ होतं, आम्ही सर्व लोक हे साखरखेड्याला भीमजयंतीच्या निमित्तानं तिथल्या गवई मंडळ आणि मला आठवते की आमचे जे काका होते ते तिथले पंचक्रोशीतले पुढारी समाधानजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली तिथं भीमजयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं गवई मंडळाच्या पुढाकारानं वामनदादांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. वामनदादांचं पहिलं दर्शन मला हे त्या ठिकाणी 1992-93 दरम्यान साखरखेडा येथे झालं की दादा कसे असतील. दादांचे तर प्रत्येक गाणे, कितीतरी गाणे माझे ओटपाट, परंतु दादांना पाहण्याचा जो प्रसंग आहे, कारण बुलढाणा त्यावेळेस तिथून फार लांब होतं आणि दादांचा नेहमी मुक्काम असायचा भादोला, बुलढाणा इथल्या परिसरामध्ये, परंतु तिथपासून इथपर्यंत यायला जमत नव्हतं. परंतु दादा जवळ आले म्हणून मी माझ्या सर्व भजनी मंडळाला घेऊन, कडुबाज शाहीर असतील, आमचे के जाधव असतील, आमचे साळुबा जाधव, आमचे मित्र, आमचे भाऊ, या सर्वांना घेऊन आम्ही वामनदादाच्या कार्यक्रमाला गेलो आणि वामनदादांचं एकच गीत त्या ठिकाणी मी ऐकलं की जे माझ्या आयुष्याची प्रेरणा मला त्या ठिकाणी मिळाली आणि मी अतिशय अधिक जोमानं या ठिकाणी कामाला लागलो. मित्रांनो, ते गाणं होतं वामनदादांच्या या प्रेरणादायी गीतामुळं एक मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि आपण सुद्धा वामनदादांचं सारखं नव्हे परंतु वामनदादांकडून प्रेरणा घेऊन काहीतरी करावं म्हणून गाणं लिहायला त्या ठिकाणी सुरुवात केली. गीतं लिहिले, कथा लिहिल्या, त्यानंतर बरंचसं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे. सम्राटमध्ये वामनदादाच्या जीवनचरित्रावर आधारित एक फार मोठा लेख माझा या ठिकाणी प्रसिद्ध झालेला होता. अशी ही प्रेरणा, लिहिण्याची प्रेरणा, सातत्य त्यातलं कायम राहावं अशी सर्व प्रेरणा वामनदादाकडून या ठिकाणी मी घेतलेली आहे. वामनदादांनी आपल्या काव्याच्या प्रसारामध्ये हजारो प्रकारची गाणी लिहिली आणि त्यांचा जो हेतू होता तो लोकांचं मनोरंजन तर निश्चित नव्हता, परंतु लोकप्रबोधन हा त्यांचा मूळ हेतू होता. आणि बाबासाहेबांच्या चळवळीला बळकटी कशी येईल हे आपल्या कवनाद्वारे
त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर या ठिकाणी पटवून दिलं. सगळ्यात जास्त जर काही केलं असेल तर ते जर बाबासाहेबांनी केलं तर ते संपूर्ण स्त्रियांसाठी या ठिकाणी केलं. आणि ते स्त्रियांसाठी करत असताना स्त्रियांना सुद्धा त्या ठिकाणी पेटून उभं करत असताना ते म्हणतात की भिवू नको तू बाई ग, येळ भिण्याची आता नाही. पिसाळलेले हे छळणारे तलवारी पाजळणारे आणि भयान वाटे सारे बंधुराया रे. त्या बाईला या ठिकाणी प्रेरित करताना, तिला आखाड्यात उतरवताना, तिला चळवळीसाठी उभं करत असताना वामन दादा म्हणतात येऊ नको तू आणि भिवू नको तू बाई ग, येळ भिण्याची आता नाही. आणि भिवू नको तू बाई ग, येळ भिण्याची आता नाही. वाघाच्या लेकी नग भिवून वागाव, ढानी वाघीन होऊ नग, इन तसच जगाव, सांगून गेली आई ग, येळ भिण्याची आता नाही. जुन्या बापाची हत्यार धार लावून असू दे, नाग विषारी असू दे, तुला कुठं बीड असू दे, याला तिथंच तुडवू पायी ग, येळ भिण्याची आता नाही. अनेक प्रकारची गीतं वामनदादांनी लिहिली आणि हा बाबासाहेबांचा संघर्ष या ठिकाणी उभा केला. या संघर्षामध्ये राहत असताना वामनदादाचा प्रसंग बुलढाण्याला अनेक वेळा आला. वामनदादांची एक भेट, की जी शेवटची भेट माझी ठरली, या ठिकाणी भादोला येथे 2003 आमचे समाजभूषण आदरणीय दिलीप भाऊ जाधव, समाज कल्याण माजी बांधकाम व अर्थक सभापती यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. त्यांची नाणेतुला त्या ठिकाणी केली होती. आणि मी सांगितलं तुम्हाला की आम्ही वामनदादांना उपेक्षित ठेवलं नाही. आमच्या समाजामधून वामनदादा जे आमची प्रेरणा होते, आमचं प्रेरणास्थान होते, त्या आमच्या प्रेरणास्थानाचा आम्ही फार मोठा गौरव इथल्या समाजानं केला. बुलढाण्याच्या भादोल्यासारख्या ठिकाणी अनेक वेळा गवई मिसाळ या मंडळाचं जे कलापथक असायचं, त्यांचे फार उपकार या समाजावर आहेत. त्यांनी वामनदादा नेहमी त्या ठिकाणी, वामनदादांची जन्मभूमी जरी समजा ती सिन्नरकडे देशवंडी असली तरी या ठिकाणी भादोला ही त्यांची कर्मभूमी आहे. आणि आदरणीय दिलीप भाऊ जाधव, त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. मी त्यांना त्या निमित्तानं आज या ठिकाणी या माझ्या फेसबुक पेजवर आदरणीय दिलीप भाऊंना शुभेच्छा देतो की त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी गांधी भवनामध्ये, एक लक्षात घ्या, शेवटी वामनदादाच्या ज्यावेळेस मृत्यू झाला त्या मृत्यूमध्ये इथल्याच माझ्या भगिनी त्या नाशिकला गेल्या आणि नाशिकला गेल्याच्या नंतर त्यांच्या जवळचं जे निळं कापड होतं तेच वामनदादाच्या अंगावर शेवटची शाल त्या ठिकाणी लपेटल्या गेली आणि गोदावरी नदीच्या काठावर त्यांचा ते निर्वाणस्थ देह त्या ठिकाणी त्यांना दहन करण्यात आलं. आणि त्यांच्या ज्या अस्थी आहेत त्या इथे दिवसभर आदरणीय दिलीप भाऊच्या प्रेरणेनं या ठिकाणी गांधी भवनमध्ये ठेवण्यात आल्या आणि त्यांचं दर्शन या ठिकाणी लोकांनी घेतलं. त्याच अस्थीचा कलश वामनदादांची या ठिकाणी नाणेतुला झाली आणि नाणेतुला झाल्याच्या नंतर भादोल्यातल्या लोकांनी फार मोठा गौरव त्यांचा या ठिकाणी 2003 मध्ये केला होता. पुढे 2004 मध्ये त्यांचा जो अस्थि कलश आहे, 15 मे 2004 रोजी त्यांचा स्मृती दिवस, त्या ठिकाणी आज रोजी पाहतो आपण जाऊन तर त्या शाळेमध्ये वामनदादांच्या नावानं फार मोठा स्मृतिस्तंभ त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्यांच्या ज्या प्रेरणा त्या ठिकाणी गेलं की अजूनही त्या भूमीला आम्हाला त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागतं. त्यांच्या चरणी कोणीही त्या ठिकाणी समाजातला व्यक्ती गेला की नतमस्तक होतो. मी या ठिकाणी जे बुलढाण्याच्या जे ऋणानुबंध आहेत, वामनदादांचे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. बुलढाणा भादोला ही त्यांची कर्मभूमी या ठिकाणी राहिलेली आहे. मी त्यांच्या बरोबरीचे या ठिकाणी वाका दाभाडे असतील, त्यांच्या घरी जवळपास 2-2 महिने या ठिकाणी राहिलेले आहेत. मी आदरणीय दाभाडे आणि इथल्या सर्व चळवळीत कामं करणाऱ्या सर्व लोकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण त्यांच्यामधूनच मला आज रोजी वामनदादा या ठिकाणी मिळालेत. आणि वामनदादांच्या जीवनावर आधारित, चरित्रावर आधारित मी माझ्या आयुष्याशी निगडीत काही प्रश्न या ठिकाणी मला उपस्थित केलेत. मी त्यांची माझ्या पद्धतीनं उत्तरं दिली आणि तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे माझा ऐकला. मला तुमच्याशी संवाद साधता आला. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे आदरणीय संतोषरावजी बागडे सर,
त्यानंतर माझी प्रेरणा ज्यांनी मला प्रवृत्त केलं या कार्यक्रमासाठी ते सुरेशजी तायडे, त्याच्यानंतर प्रेम गवळी. मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी BR आंबेडकर इन वेबसाईट फेसबुक पेज यांच्या वतीनं या ठिकाणी मला ही संधी मिळाली. मी आपल्या सर्वांचं मला माझं मनापासून ज्यांनी कौतुक केलं, ज्यांनी या प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मला उलगडावं लागलं, त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि माझा हा चर्चेचा, संवादाचा, भाष्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वात शेवटी दादांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या, आपल्या वेबसाईटच्या, माझ्या परिवाराच्या, माझ्या सर्व शेजाऱ्यांच्या, आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय वामनदादा कर्डक यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. अतिशय चांगल्या प्रकारे आपण वामनदादाची लेखणी स्पष्ट केली आहे. आपलं खरोखर आभार मानावंसं वाटते. कार्यक्रमाच्या शेवटी मी एवढंच म्हणू इच्छितो की लिहिता येत नाही तरी लिहित आहे, लिहिता येत नाही तरी लिहित आहे, बोलता येत नाही तरी बोलत आहे, प्रश्न विचारता येत नाही तरी प्रश्न विचारत आहे. कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांची चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी आपल्याला हेच म्हणू इच्छितो की आपल्याला हा आमचा उपक्रम कसा वाटला याबद्दल कृपया आम्हाला प्रतिक्रिया कळवावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे संयोजक BRAmbedkar.in वेबसाईटचे प्रेमसागर गवळी सर, तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मित्र प्रसिद्ध गझलकार सुरेश तायडे यांचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा जाधव सरांचे मनस्वी आभार मानतो. जय भीम, जय भारत.